राष्ट्रप्रेमी देशभक्त कार्यकर्ते पण थोड्या संख्येने आहात, पण तरी पण तुम्ही वेलकम आहात. वेलकम. तुम्ही पाणी कम नाही, तुम्ही वेलकम आहात. वेलकम. आदरणीय तुम्ही सर्व. आणि खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो. विक्रमराव सावरकरांनी आम्हाला संदेश दिलं, त्यावेळेस संदेश दिला असता हयातीत असताना मयतला आमच्याला ते नाही पाहिजे. आपण संख्येने कमी येतो तर ते चालेल, पण विचाराने आपण जबरदस्त होतो. आपण जबरदस्त विचार होतो. 100 कौरव होते, 100 कौरव होते, पण 5 पांडवांनी त्याला हारून टाकलं. हा इतिहास आहे. आणि गौतम गोडसेनी तेच ह्या हिंदुस्थानाला दिलं. त्यांचा ताज आवडलेले आहे. नथुराम गोडसे यांनी हिंदू महासभेला काही दिलं नाही. नथुराम गोडसे यांनी हिंदू महासभेला सूर्याची किरणं दिली. सूर्याची किरणं. पंडितांनी हिंदू महासभेला सूर्याची किरणं दिली. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांच्या पंखांना दिशा दिली. त्यांच्या पंखांना दिशा दिली. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना माया, ममता, प्रेम सर्व दिलं. काळ्या पत्थराशी टक्कर देऊन स्वर्गातील गंगा आणणारे भगीरथ पंडितांनी दिले. त्याचा त्याग काय कमी नाही पंडितांचं. पंडितांबद्दल किती बोलायचं. आता मला तर खरोखर मी नशीबवान आहे, मी पुण्यवान आहे. आयुष्यातील 52 वर्ष एकाच संघटनेचं काम करताना गेले. एकाच संघटनेचं. आमचा एकच पक्ष पितृपक्ष, बाकी सगळे पक्ष कुठले नाही. आणि बाळासाहेबांना आणतो बाळासाहेबांचं, आणि बाळासाहेबांचे विचारच वेगळे होते. बाळासाहेबांचे विचारच वेगळे होते. आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी. महेशलाही कल्पना आहे काय. आम्हाला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलं, बाकी सोडून द्या, आणि त्याच हिंदुत्वात आम्ही जातो. नथुराम गोडसेंनी आजच्या राज्यकर्त्यांना त्यावेळी संदेश दिला होता. 49ला ते फासावर गेले असतील, पण जाण्यापूर्वी त्यांनी ह्या आजच्या राज्यकर्त्यांना, भ्रष्ट आणि दृष्ट हरामखोर राज्यकर्त्यांना त्यावेळी संदेश दिला होता. आज ते खरं होते, काही आठवत नाही. पंडित म्हणाले, पंडितांचं म्हणणं एकच होतं. महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. 100 कौरव आणि समोर फक्त 5 पांडव. तरी 5 पांडव जिंकले आणि 100 कौरव हरले. हे पाहिल्यानंतर कौरवांचे पिताश्री, त्यांचे वडील धृतराष्ट्र चौताळे एकदम, आणि भगवानाकडे आले, श्रीकृष्णांकडे आले आणि म्हणाले, भगवान, अरे तू हा अन्याय केलास. अरे तू अन्याय केला, तुझ्याकडे न्याय नाही. अरे माझे 100 पुत्र आणि समोर 5 पांडव, तरी ते हारतात आणि पांडव जिंकतात. हे काय, कसं शक्य आहे. भगवान श्रीकृष्ण शांतपणे म्हणतात, धृतराष्ट्र ऐकून घे. 100 कौरव हरले, 5 पांडव जिंकले. याचं कारण एकच, पांडव लढले हे सत्यासाठी आणि कौरव लढले हे सत्तेसाठी. शेवटी सत्याचा विजय होतो. आणि पंडित उद्या अन्याय झाला, देशावर अन्याय होणार होता, म्हणून त्यांनी गांधीजींचा वध केला. खून केला नाही. पंडित नथुराम गोडसे काय गँगस्टर नव्हते. त्यांचं पण आडनाव जी होता, गोडसे. जी कंपनीचे जसं दाऊद कंपनी, तसे ते काय जी कंपनी म्हणजे काय गवळी कंपनीचे नव्हते. ते काय गवळी कंपनीचे रे. त्यांनी गांधीजींचा योग्य वेळी, त्याच वेळेला त्यांनी करायच्या वेळेला त्यांनी पवित्र कार्य केली. मी स्वतःला खरोखर पुण्यवान समजतो, भाग्यवान समजतो. 1999चा मला अजून आठवतं. पंडित नथुराम गोडसे बोलते हे नाटक आले. उदय धुरतपणाचे मित्र आहेत. त्याचे लेखक होते दळवी, त्याचं नाव तर मला लक्षात नाही. प्रदीप दळवी वारले विषय नव्हते. जुने आपले दिग्दर्शक होते. ते नथुराम गोडसे त्यांनी सच्चाई दाखवली. नथुराम गोडसे, मी नथुराम गोडसे बोलते नाटक पाहिल्यानंतर एकदम शरीरामध्ये ऊर्जा आली. म्हटलं आपण पंडितांचा कार्यक्रम करायचा. आणि मी यांच्याशी परत संपर्क झाला. विक्रमरावांशी झाला. विक्रम सावरकरकडे बघत राहिले. आणि खुल्या जाते पंडित नथुराम गोडसेंची पुण्य आत्मसमर्पण साजरा करायचा. काय वेळा नाही ना. कारण लोकांनी पंडित नथुराम गोडसेंना माथे फिरून सोडले होते.
विक्रमरावांचे शब्द आहेत. पंडित नथुराम गोडसेला माथे फिरू म्हणतात. अरे असतील ते माथे फिरू, ज्यांना माता असतो त्यांचाच माता फिरतो, बाकी त्यांच्या माताने काय करून बघतात. कार्यक्रम 1998ला युतीचं सरकार होतं, युतीचं सरकार होतं. त्याला कार्यक्रम लावलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1998ची म्हणजे 25 वर्षापूर्वीची गोष्ट. ही सगळी मंडळ होती. 50 का 60 लोक, राष्ट्रप्रेमी देशभक्त म्हणा किंवा हिंदुत्वाला मानणारी लोक, आणि 100 पोलीस फौज पाठवतात. मी स्वतःला नशीबवान समजतो, पुण्यवान समजतो, भाग्यवान समजतो की त्या कार्यक्रमाला मी स्वतःला भाग्यवान समजतो. गोपाळराव गोडसे आले होते. गोपाळराव गोडसे त्या कार्यक्रमाला आले होते. अरे मन भरून आलं. अरे काय आपली लायकी काय ना, गोपाळराव गोडसे, तुला गोडसेचे छोटे बंधू ज्यांनी 14 वर्ष तुरुंगात बसला. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती होती, अद्वितीय व्यक्ती होती, असामान्य व्यक्ती होती, मदनलाल पहावा. बरोबर बोलतो का? दोन व्यक्तींचा कार्यक्रम झाला तो. जबरदस्त कार्यक्रम झाला तो, जबरदस्त. आणि नंतर मग आम्ही जी झेप घेतली ना, अरे बापरे बाप. अरे नथुराम गोडसे यांची महाराष्ट्रामध्ये जी आत्मसमर्पण दिन, तो त्यांचा दिवस माझगावपर्यंत सुरुवात झाला, तो कामगार मैदानामध्ये झाला मोठा. बरोबर आहे ना? कोण नव्हते त्या कार्यक्रमाला. जबरदस्त कार्यक्रम झाला. बजरंग दलाचे शंकर गायकर होते. जबरदस्त कार्यक्रम. नंतर मग ते लोक आंबेवाडी, काळा चौकी, तिथून वरली डिलाय रोडवरनं अंधेरी योग्यचे येते. पण नंतरच्या पिढीला 15-20 वर्षानंतर थोडी शिथिलता आली. विक्रमराव गेले, चांगली सुधाकर, सावंत, काशीकर, चांगली मंडळी, नगरकर, अरे बापा काय त्यांच्याशी बोलायचं. चांगली मंडळी आपल्याला सोडून गेली. पण त्या लोकांनी खरोखर एवढं आव्हानीय काम केलं संघटना याच्यासाठी, हिंदू महासभेसाठी. त्याला तोड नाही. आज आहेत सगळे. मी इथे बोलत नाही या, मी तिकडेही बोलतो. आपल्याला कदाचित असं वाटलं असेल की मी 10-12 जणांमध्ये बोलतो. अरे मी नेहमीच मानतो, अरे प्रभू रामचंद्राला आम्ही मानतो, सर्व मानतात. गणपतीला आम्ही पहिला मानतो. सुख करता दुःख करता गणरायाचं आम्ही स्मरण करतो, त्यांचं स्मरण करतो. मी श्री रमालाही मानतो. ते आता आम्हाला शिकवत आहे. गुजरातला बसलेले दोघे 2 बोके, एक कोल्हा आणि एक लांडगा, एक हत्ती आणि घोडा, दोघे. अरे मी तर ओपनलीच बोलतो. प्रेम चोपडा, हिसाब एवढा रोकडा. आम्ही तर खुल्ला बोलतो, काही नाही. जय श्रीराम. पण आम्ही काय नाही बोलतो. प्रभू रामचं आमचं आहे. जय श्रीराम. सकाळी राम आणि रात्री बाम. ते आम्हाला सांगा काय तुम्ही लोक, तर आम्हाला शिकवतात. आज काय चाललंय, काय करताय तुम्ही. राजकारणाचा विषय नाही आहे, पण कुठे घेऊन चालण्यात बघा. जरा विश्वास करा. अरे मी तर म्हणतो जय श्रीराम, त्याचप्रमाणे जय नथुराम यायला पाहिजे. राजकारण कुठल्या पद्धतीने काय चाललंय, कुठे करतात, काय दाखव छून के मारेगा. अरे काय मारणार, करत तर काहीच नाही. तुम्ही किती प्रत्येक वेळा तेच करतो. मी बाळासाहेबांचं बाळासाहेबांचं कौतुक करण्यावर मी मोठा नाही. संपूर्ण हिंदुस्थानाने बाळासाहेबांचं नेतृत्व मानलेलं आहे. मोदीचं माझं वैयक्तिक काही मतभेद नाही. हे मोदी 2002चे नरेंद्र मोदी, तो मुख्यमंत्री. ते मोदी कुठे नाही, आताचे पंतप्रधान कुठे, हे फरक पडला. दाखवा ना मला, दाखवा मला RSS कुठे आहे, दाखवा मला विश्व हिंदू परिषद कुठे आहे, दाखवा मला बजरंग दल कुठे आहे. हे पद्धतीच पण काढले नाही. हिंदू महासभा तर त्यामध्ये काहीच नाही. हिंदू महासभेचं एक वैशिष्ट्य आहे, कार्यकर्ता प्रामाणिक आहे. हिंदू महासभेने पण मोर्चा, ह्या मंडळीने चांगला मोर्चा काढला होता. मतांच्या कार्यामध्ये आपण मोर्चा सच्चर समिती, सच्चर म्हणजे मच्छर हो, जबरदस्त मोठा एक काढला होता. चांगला मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, चांगला कार्यक्रम झाला. दादरचं कार्यालय पण काय भरायचं हिंदू महासभेचं. आणि लोक आजही तुम्हाला मी स्पष्ट बोलतो, खरं बोलतो आणि सगळ्या शुद्धीमध्ये बोलतो. आजही हिंदुस्थानामध्ये काही ठिकाणी हिंदू महासभेचं काम चांगलं चाललंय.
लक्षात ठेवा, हिंदू महासभेचं ठीक आहे थोडा महाराष्ट्रामध्ये थोडा, आणि असं समजू नका की प्रत्येक पक्षाची परिस्थिती तीच आहे. प्रत्येक पक्षाची परिस्थिती तीच आहे. हिंदू महासभेची असं सगळ्या संघटनेची, सगळ्या संघटनेची पक्ष राहिलेत कुठे? सर्व सर्व पक्ष सत्ता संपत्तीकडे लक्ष, मात्र राहिला एकच पक्ष, तो म्हणजे पितृपक्ष. मग आमची निशाणी कावळा, आमची निशाणी चोरा काय करा, निशाणी कावळा, पावला तर पावला, नाही तर आपल्या आईला जाऊ दे, जास्त बोलत नाही. ही आता आजची परिस्थिती ती आहे, आजची परिस्थिती ही आहे. म्हणून असं कृपया समजू नका. पण एक दिवस नक्की येईल, एक दिवस नक्की येईल नथुरामजी, तुमचा एक दिवस येईल. थोडा वेळ जाईल, वेळ जाईल, नवा काळ जाईल, संध्याकाळ जाईल, सकाळ जाईल, खाडेकर बंधूंचा, पण भविष्य काळ येईल नथुरामजी, तुमचा भविष्य काळ येईल. येऊन ठेवा, मी छाती तोडपणे सांगतो. कारण ते 25-30 आम्ही तिथे असणार, तुम्ही नाही नसता. पण एक वेळ येईल नथुरामजी, लोकांना महत्त्व समजेल. त्याचं कारण लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. गांधींचं महत्त्व जवळ अस्तित्वच आहे. मला वाटतं त्या गांधींचं कोणा अनुकरण करते किंवा गांधींना कोण हे करतो असं. पण गांधीचे पहिले गांधींचं उदो करणारं मंडळी कोण नाही, पण आपण नाही म्हणायची. मग ह्याचा अर्थ की लोकांना नथुराम समजायला लागला, आणि नथुरामनी योग्य वेळी योग्य काम केलं. आज लोकांचे डोळे उघडले, आज लोकांना नथुराम समजायला लागला. अरे काय नाही काय करता, थोडा करता, स्टबिंग करता, अटक पूर्ण जामीन घेता आणि काय जाता पळता बळता का नाही. नथुराम पळाला नाही हो, नथुराम पळाला नाही, त्याला तो घेतल्यासारखा पळाला नाही. न्यायालयामध्ये न्यायाधीशाला जी व्यक्ती सरळ सांगते, अरे नथुरामनी केले वध हत्या, नथुरामनी केली फाशी, गांधीजींचा वध, नथुरामला फाशी, हे त्यांचे शब्द आहेत. ते त्यांचे शब्द असतात. त्याला माहिती आहे की त्यांनी एक्सक्यूज केलं नाही किंवा सरकारकडे माफी वगैरे काय मागितली नाही. सांगितलं मी जाणारच नाही, आणि ते गेलं, असं केलं. शेवटची त्याला विचारलं, फासावर जाण्यापूर्वी तुमची शेवटची इच्छा काय? नथुराम काय बोलले, काही इच्छा नाही. तर जाते वेळी भगवत गीता आणि भगवा ध्वज माझ्या हातात. अरे काय त्याग आहे. परमेश्वरा, अशी माणसं आम्ही दुर्दैव की आमचा जन्म तेव्हा झाला नाही. आणि मला तेव्हा तरी वाटतं मी खरोखरच पुण्यवान आहे, नशीबवान आहे, नशीबवान पुण्य. आणि माझ्या बापाचं पण नाव नथुराम आहे. माझं नाव नारायण नथुराम शिवून, त्या नथुरामचंच आहे. त्यांनी जन्म नाही दिलं तरी जन्मात कर्माने ते माझं कर्माने आहे. आणि हिंदू महासभा हीच माझी जन्मभूमी, हीच माझी कर्मभूमी, आणि हीच माझी स्मशानभूमी. म्हणजे शेवटी म्हणतो की वंदे मातरम. मी प्रत्येकाला नसाने फिरतो, पण सध्याची परिस्थिती, हवामान एकदम वातावरण आहे की आपल्याला त्याला आपणच जबाबदार नाही आहे असं मुळीच समजू नका की आपली वेळ असेल. मी आजही बघतो, शिंदे गड बघतो, आणखीन कुठला भाजपचा गड बघतो, आणखीन ते कोण आहे ते राष्ट्रवादी का मूळ व्याधी देवाला माहिती, हे बघतो. कोणी नाही. आज सगळ्या जगाची, हिंदुस्थानची हवाच बदलली. आज बोगले साहेब दिनेशजी, असं समजू नका की हिंदू महासभा शिथिलता आले. प्रत्येक पक्षावर शिथिलता आली. दाखवा कार्यकर्त्यांच्या कुठे अक्षरशः पैसे देऊन मी बाकी सगळं करून हे कार्यकर्ते रिपोर्ट करतात. एक वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती. इव्हन मी एवढे साठी समजतो, दुर्दैवाने सांगतो, अभिमानाने किंवा आनंदाने सांगत आहे, शिवसेनेवर पण आज प्रत्येकी बहुतेक जण महाराज कोणी देशाची हवा कशी जाऊ दे. सर्वात काही बोललो असेल, कदाचित एकाच चूक झाली असेल तर क्षमस्व. एकच सांगू शकतो, एक चाय दो खारी, हिंदू महासभा सबको भारी, हिंदू महासभा सबको भारी. एक दिवस येईल नथुरामजी की हिंदुस्थान राहील. अरे हिंदुस्थान राहील. छाटून टाकू जीप, चढून देऊ सोळावर. छाटून टाकू जीप, चढून देऊ सोळावर. नापाक जो उठेल हिंदुत्वाच्या मुळावर. जय हिंदू राष्ट्र, जय महाराष्ट्र. अमर रहे, अमर रहे. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा.